आता पाहूया राजकीय विश्वात काय सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लॅन। मवियातील नाराज असलेल्यांना भाजप गळाला लावणार। मवियाचे बडे नेते भाजपच्या संपर्कात, भाजपच्या वरिष्ठांची माहिती। 2014 मध्ये भाजपला विधानसभेत पाठिंबा देणारे कोण होते? महाराष्ट्रात भाजपची सत्ता आणण्यात पवारांचा हत्तीचा वाटा। पवारांच्या भाजपवरील वक्तव्यानंतर प्रतापराव जाधवांची जोरदार टीका। लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विकास विभागाचा निधी वळवला नाही। निधीसाठी आलेल्या फाईलवर मी सही केली नाही। विजयकुमार गावित यांची प्रतिक्रिया। आमचं आता नाशिक महापालिकेवर लक्ष। भाजप 100 पेक्षा जास्त जागा जिंकणार। भाजप प्रवेशानंतर सुधाकर बडगुजर यांचा दावा। पूर्व विदर्भातील शिवसेनेच्या नियुक्त्यांना स्थगिती। नरेंद्र भुंडेकरांनी विश्वासात न घेता नेमणुका केल्याची तक्रार। जुन्या कार्यकर्त्यांना डावलून नव्यांना संधी देणं अयोग्य, श्रीकांत शिंदेंचं मत। शिंदेंच्या शिवसेनेची कार्यकारिणी आता 21 जूनपर्यंत जाहीर होणार। शिवसेना कार्यकारिणी 19 जानेवारीला बरखास्त करण्यात आली होती। आता विभाग स्तरावरील गटातटातील वादामुळे कार्यकारिणीची घोषणा 5 महिने लांबणीवर। इंडिगो अंतर्गत येणाऱ्या अजाईल कंपनी विरोधात मुंबईत आज मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे एकत्र आंदोलन। शांतता भंग होईल असं कृत्य करू नये, आंदोलकांना पोलिसांची नोटीस। 59व्या वर्धापन दिनानिमित्ताने दोन्ही शिवसेनेकडून मेळाव्याचा टीझर जारी। उद्या षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरेंचा तर वरळीमधील डोममध्ये एकनाथ शिंदेंचा मेळावा होणार। वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला एकनाथ शिंदेंच्या सेनेकडून व्यंगचित्र पोस्ट। हिंदुत्व आहे गाठीशी, महाराष्ट्र उभा पाठीशी असा या व्यंगचित्रावर उल्लेख। व्यंगचित्राच्या माध्यमातून ठाकरेंच्या सेनेला डिवचण्याचा प्रयत्न।